आणि लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी आहे। अर्थ खात्यानं 3600 कोटींचा निधी वर्ग केलाय। येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। सरकारनं केलेल्या पडताळणीमध्ये आतापर्यंत 9 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरलेल्या आहेत। राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींना आता ई-केवायसी करणं बंधनकारक केले। लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। ई-केवायसी करणं आता लाडक्या बहिणींना अनिवार्य केलंय। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे। आणि बातमी तुम्हाला जर सप्टेंबर महिन्याचा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला शेवटपर्यंत पाहणे अत्यंत गरजेचे आहे। कारण राज्य सरकारने या सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आज एक शासन निर्णय निर्गमित केला असून हा शासन निर्णय 18 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला आहे। आणि ज्या अंतर्गत या सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप करण्याच्या अगोदर या योजनेअंतर्गतच्या पात्र महिलांना राज्य सरकारने काही महत्त्वपूर्ण अशा सूचना केल्या असून मागील 2 महिन्यांमध्ये जी अंगणवाडी सेविकांनी राज्यामधील बहिणींची पडताळणी केली या पडताळणीमध्ये केवळ महिलांना अपात्रच करण्यात आले नसून काही महिलांना राज्य सरकारने पुन्हा एकदा पात्र केल्याची बाब आता उघडकीस आले। आणि यामध्ये हजारो महिलांना पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे नेमक्या कोणत्या जिल्ह्यामधील किती महिला आता राज्य सरकारने पुन्हा एकदा पात्र केल्या आहेत आणि सप्टेंबर महिन्याच्या अगोदर राज्य सरकारने महिलांसाठी काय सूचना केल्या आहेत आणि यांचे पालन तुम्हाला कशा प्रकारे करायचे याबद्दलची अवघ्या मोजके शब्दांमध्ये माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पुढे सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट। तर मग लाडक्या बहिणींनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने 18 सप्टेंबर 2025 रोजी हा शासन निर्णय निर्गमित केला आहे। आणि या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी आता ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास राज्य सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात येते। म्हणजे राज्यामधील लाडक्या बहिणींना या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्या अगोदर त्यांची ई-केवायसी प्रमाणीकरण म्हणजे आधार ऑथेंटिकेशन करणे आता बंधनकारक करण्यात येते। तर मग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की राज्य सरकारने जाहीर केलेल्या आजच्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास राज्य सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात येते। यासोबतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या समोरच्या या निळ्या लिंकवर क्लिक करून जी की लिंक तुम्हाला या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आमच्या माध्यमातून देण्यात आले आहे। आणि याच वेब पोर्टलवर तुम्हाला सदरची ई-केवायसी करण्याची सुविधा देखील आता राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली असून याच अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षमध्ये ई-केवायसी करण्याची कार्यवाही आता पूर्ण करायचे आणि यासाठीचा फ्लोचार्ट देखील तुम्हाला या ठिकाणी देण्यात आला आहे। आणि यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण हे चालू आर्थिक वर्षामध्ये या परिपत्रकाच्या दिनांकापासून ते पुढील 2 महिन्यांमध्ये आता लाभार्थ्यांना पूर्ण करणे बंधनकारक आहे। सदर कालावधीमध्ये ज्या लाभार्थ्यांचे आधार ऑथेंटिकेशन करण्यामध्ये येणार नाही ते आता लाभार्थी पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची नोंद देखील या योजनेअंतर्गतच्या पात्र महिलांनी घ्यायचे। म्हणजे आता या शासन निर्णयानुसार राज्यामधील सर्वच लाडक्या बहिणींना या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्या अगोदर त्यांना त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे आता बंधनकारक करण्यात येते। आणि हीच सूचना राज्य सरकारने या शासन निर्णयाच्या माध्यमातून केली आहे। तसेच तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आज लोकमत या न्यूजपेपरच्या माध्यमातून देखील याबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट जाहीर करण्यात आली असून याच अपडेटच्या हेडलाईननुसार आता राज्यामधील अपात्र ठरलेल्या 36,000पेक्षा जास्त लाडक्या बहिणींना राज्य सरकारने पुन्हा एकदा पात्र केले आहे। आणि ग्रह भेटीमधून हे वास्तव समोर आले असून शासनाकडे या पात्र महिलांचा अहवाल देखील आता सादर करण्यात आला आहे। तर मग नेमक्या कोणत्या कारणामुळे राज्यामधील 36,000पेक्षा जास्त महिलांना राज्य सरकारने पुन्हा एकदा पात्र केले आहे आणि कोणत्या जिल्ह्यामधील किती महिलांचा यामध्ये समावेश आहे, चला तर मग आजच्या या अपडेटमध्ये थोडक्यामध्ये जाणून घेऊया। तर मग एकाच कुटुंबामधून 2 पेक्षा अधिक अर्ज केलेल्या व 21 पेक्षा कमी आणि 65 पेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्यात आला होता। आणि राज्यामधील अशा महिलांची संख्या तब्बल 49,331 एवढी होती। आणि याच अहवालानंतर राज्य सरकारने आता अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांच्या माध्यमातून डोर टू डोर जाऊन आशा बहिणींची पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते। आणि यानुसारच आता महिला आणि बाल कल्याण कार्यालयामध्ये तालुका स्तरावरून अहवाल आला असता तब्बल 36,000पेक्षा जास्त लाडक्या बहिणी पुन्हा एकदा या योजनेस पात्र ठरले असून
लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये या लाभाची रक्कम देखील जमा करण्यामध्ये येणार आहे। तसेच या पुन्हा एकदा पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये केवळ सप्टेंबर महिन्याचा हप्ताच नव्हे तर त्यांना मागील न मिळालेल्या सर्व हप्त्यांची रक्कम आता राज्य सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येईल। अशा प्रकारची माहिती महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून आज जाहीर करण्यात येत आहे आणि हे पैसे पुढील 2 ते 3 दिवसामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप करते वेळेस राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येतील। अशा प्रकारची माहिती सध्या समोर येते। तर मग अशा प्रकारची लाडकी बहीण योजनेबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।